आजकाल पैसे हातात फार कमी आणि फोनमध्ये जास्त असतात. त्यातही गुगल पे, फोन पे किंवा डिजिटल पेमेंट्स ॲप्स वापरणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. तुम्हीही कॅश ऐवजी ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देता आणि सगळे व्यवहार डिजिटलीच करता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून तुमच्या ऑनलाईन व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सपासून सर्वसामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी RBIनं आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्तीचं केलंय. यामुळे आता फक्त एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, तर प्रत्येक पेमेंटसाठी 2 टप्प्यांमध्ये पडताळणी करावी लागणार आहे. पण नेमकं काय बदलणार आहे? तर आतापर्यंत आपण एकच स्टॅटिक पिन वापरून झटपट पेमेंट करायचो, पण आता बँकेला किंवा फिनटेक कंपन्यांना तुम्हाला 2 पर्याय द्यावे लागतील. यातला एक पर्याय डायनॅमिक असणं बंधनकारक आहे. प्रत्येक व्यवहारावेळी नवा OTP जनरेट करावा लागेल, म्हणजेच तो कोड किंवा सुरक्षा निकष प्रत्येक व्यवहारासाठी वेगळा असेल आणि तो त्याच वेळी तयार होईल. त्यामुळे नेहमीचा UPI पिन टाकावा लागेलच, त्याचबरोबर मोबाईलवर आलेला वन टाइम पासवर्डही द्यावा लागेल. तुमचे फिंगरप्रिंट किंवा फेस ID आणि तुमचं रजिस्टर असलेलं डिव्हाइस यांची पडताळणी केली जाईल. हार्डवेअर टोकन किंवा पासवर्डचा वापर करून ओळख पटवली जाईल. RBIनं या नियमांमध्ये बँका आणि कार्ड कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. जर या नव्या सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत कोणतीही तडजोड झाली आणि त्यामुळे ग्राहकाची फसवणूक झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित बँकेची किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरची असेल. यामुळे बँकांना आता आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करावी लागणार आहे. परदेशी वेबसाईट्स किंवा ॲप्सवर केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी हे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. एखादे पेमेंट संशयास्पद आढळल्यास बँक किंवा पेमेंट कंपनी त्याची अधिक चौकशी करू शकते. डिजिटल इंडियाच्या प्रवासात हा बदल थोडा वेळखाऊ वाटू शकतो, पण तुमच्या कष्टाच्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी हे 2 टप्पे पार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या नव्या बदलाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.